नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 123 नंबरचा तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. आपल्या पेपरमध्ये टॉपिक असतात सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. तर आपलं मिशन आहे 2025ची आलेली वॅकन्सीची पोलीस भरती, म्हणजे तुम्हाला लेखी पेपरमध्ये 90+ मार्क कसे मिळवते तो आपला प्रयत्न असतो. दररोज संध्याकाळी द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर 7 वाजता तुम्हाला पोलीस भरतीचा नवनवीन प्रश्न बघायला मिळतात. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट बघायला तुम्हाला मिळत जातील आणि तुम्हाला नक्कीच पोलीस भरतीमध्ये फायदा होईल. आजचा आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 123 यामध्ये आजचा आपला पहिला प्रश्न कोणता असणार आहे मित्रांनो? महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला टिंबटिंब म्हणतात. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ फक्त अ, फक्त ब, फक्त ड आणि फक्त अ आणि क. तर कोणता? तर फक्त ड, ऑप्शन क्रमांक 3 हा आपला योग्य असणार आहे. काय म्हणतात? विदर्भ म्हणतात मित्रा. काय म्हणतात? महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला विदर्भ म्हणतात. कोकण कशाला म्हणतात? हा झाला पूर्वेकडचा. कोकण कशाला म्हणतात? पश्चिम किनारपट्टी ना, पश्चिम भागाला. मराठवाडा कुठे आहे? दक्षिण मध्य. आणि पश्चिम महाराष्ट्र कुठे आहे? पश्चिम मध्य. आता मराठवाड्यामध्ये, आता कोकणमध्ये कोणकोणते येतात? पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे काय येतात? कोकणामध्ये येतात. मराठवाड्यामध्ये काय काय येतात? औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड इत्यादी जिल्हे येतात. आणि पश्चिम महाराष्ट्रात काय येतात? पुणे, नाशिक, कोल्हापूर इतर परिसर येतो. तर आणखीन विदर्भामध्ये काय काय येतं? विदर्भामध्ये येतं नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, बुलढाणा, वाशिम हे जिल्हे येतात. आणि विदर्भाला लागून असलेलं राज्य कोणतं आहे? विदर्भाला लागून असलेलं राज्य कोणतं आहे? तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. भारतातील एकूण खेड्यांपैकी किती टक्के खेडे महाराष्ट्रात आहेत? 7%, 7.28, 7.20, 7.22%. तर किती आहे? 7.22. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ते का? भारतातील एकूण खेड्यांपैकी, भारतात एकूण खेडे किती आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. भारतात एकूण खेडे किती आहे? 6 लाख. 6 लाख खेडी. त्यापैकी महाराष्ट्रात किती एकूण? 43,765 खेडी आहे. तर 6 लाखाचा 43,765 भाग दिल्यावर इंटू 100 करा. किती येणार आहे तुमचं? 7.22% एवढे खेडे महाराष्ट्रात आहे. पुढचा. औरंगाबाद विभागातील सर्वात कमी व सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे: जालना, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड. तर कोणता आहे मित्रांनो? हिंगोली आणि बीड. ऑप्शन क्रमांक 3 हा आपलं योग्य उत्तर असणार आहे.
काल तुम्हाला मी औरंगाबाद विभागातील जिल्हे सांगितले होते. पहिला सगळ्यात मोठा कोणता आहे? बीड. तो त्याचं सगळ्यात जास्त आहे. तर किती आहे? 10,693 चौरस किलोमीटर. दुसरा नांदेड, तो किती आहे? 10,528 चौरस किलोमीटर. तिसरा कोणता आहे? औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजी नगर, तो किती आहे? 10,100. चौथा कोणता आहे? धाराशिव नाही, जालना आहे. त्याच्या क्रमाने किती होता आहे? जालनाचं किती आहे? 7,718 चौरस किलोमीटर. पाचवा कोणता आहे? धाराशिव, तो किती आहे? 7,569. सहावा लातूर, तो किती आहे? 7,157 चौरस किलोमीटर. सातवा किती आहे? नंतर परभणी येते, तो किती आहे? 6,251. आणि नंतर शेवटला येतो, तो येतो हिंगोली, आठवा. हिंगोली किती आहे? 4,526. म्हणजे मित्रांनो, लक्षात ठेवायचं म्हटलं तर वरून सगळ्यात मोठे बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, आणि खालून धरलं तर हिंगोली, परभणी, लातूर. हे 3 क्रम लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. बीड जिल्हा हा महाराष्ट्रातील टिंबटिंब प्रशासकीय विभागात येतो. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, पुणे, तर कोणत्या विभागात येतो मित्रांनो? औरंगाबाद विभागात. ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजी नगर या विभागात येतो. अस्तंबा शिखर टिंबटिंब संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? नंदुरबार, तोरणमाळ, अमरावती, गाविलगड, धुळे, गाळणा डोंगर, नाशिक, सह्याद्री. तर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार, तोरणमाळ. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर ते कसं? अस्तंबा हे शिखर आहे, जे मी कालच्या पेपरमध्ये सांगितलं होतं. अस्तंबा हे शिखर हे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ या परिसरात आहे. हे सातपुडा पर्वतरांगेतील महत्त्वाचे शिखर आहे. कुठं येतं हे? सातपुडा पर्वतरांगेतील. आणि हे नंदुरबारमधील तोरणामाळ काय? तोरणामाळ जे नंदुरबारच्या पेपरची तयारी करतायत त्यांच्यासाठी तोरणामाळ हे नंदुरबारचं थंड हवेचं ठिकाण आहे. हवेचे ठिकाण मित्रा. आता अमरावती, अमरावती गाविलगड. हा गाविलगड काय आहे? एक किल्ला आहे. एक महत्त्वाचा गाविलगड हा अमरावतीतला किल्ला आहे. त्यामुळे याचा शिखराशी संबंध येत नाही. हा काय? किल्ला आहे. ओके. धुळे, गाळणा डोंगर. धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगर आहे. धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगर आहेत. पण अस्तंबा हे शिखर हे सातपुडा लाईनमध्ये येते. कोणत्या याच्यात येतं? सातपुडा रांगेमध्ये येतं. गाळणा टेकड्यामध्ये येत नाही. गाळणा डोंगर किंवा गाळणा टेकड्यामध्ये येत नाही. आणि नाशिक हा सह्याद्रीमध्ये येतो. पण नाशिक जिल्ह्यामध्ये कोणकोणते शिखर येतात? सालेर, 23चा नंबर किती आहे? 2 आहे. आणि पहिला नंबर कोणता आहे?
माउंट एव्हरेस्ट नाही, कळसूबाई. आपला महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट कळसूबाई. हे कुठं आहे? नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये. आणि हे कुठं आहे? नाशिकमध्ये. चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचा टिंबटिंब खडक पूर्व विदर्भ आणि कोकण खेरीज सर्वत्र आढळतो. जलजन्य, बेसाल्ट, रूपांतरित यापैकी कोणताच नाही. तर कोणता? पूर्व विदर्भ आणि कोकण खेरीज कोणता आढळतो? बेसाल्ट प्रकारचा महाराष्ट्रात खडक आढळतो. बेसाल्ट. आता आपलं उत्तर बेसाल्ट आहे. पण मी तुम्हाला या बाकीच्या प्रश्नाचं पण सांगतो. हा जलजन्य खडक आहे. त्याला काय म्हणतात? सेडिमेंटरी रॉक. हा पाण्याच्या गाळातून तयार होतो. जलजन्य खडक म्हणजे हा काय होतो? पाण्याच्या गाळातून तयार होतो. त्याला काय म्हणतात? जलजन्य खडक किंवा सेडिमेंटरी रॉक. हा जो महाराष्ट्रात एमएच करतो, महाराष्ट्रात आढळत नाही. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, सांगितलं तुम्हाला. आता बेसाल्टबद्दल सांगायचं म्हटलं तर बेसाल्ट हा एक ज्वालामुखी खडक आहे. कोणता खडक आहे? ज्वालामुखी. बेसाल्ट कोणता खडक आहे? ज्वालामुखी खडक आहे. हा कुठं आढळतो? दख्खनचं पठार, दख्खनच्या पठारावर काय होईल? व लावा रसाचा जो उद्रेक झाला त्याच्यातून तो तयार झालेला आहे. दख्खनच्या पठारावर लावा रस आहे, याचा उद्रेक झाला आणि मग तो तयार झाला. तो सध्या कुठं आढळतो? पूर्व विदर्भ आणि कोकण इथे आढळतो. पूर्व विदर्भात काय म्हणतात? गोंडवाना खडक. आणि कोकणात काय म्हणतात? रेट्राईट खडक असं म्हणून ओळखलं जातं. आता रूपांतरित खडकांसाठी सांगायचं म्हटलं तर रूपांतरित खडक काय असतो? रूपांतरित खडकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मेटामॉर्फिक रॉक्स. तो उष्णता व दाबाने तयार होतो. हे महाराष्ट्रात सर्वत्र आढळत नाही. महाराष्ट्रातील घाटांच्या संदर्भात खालील विधाने विचार करा. पुणे बारामती मार्गावर दिवा घाट आहे. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आंबोली घाट आहे. अ बरोबर, ब चूक, अ चूक, ब बरोबर, दोन्ही चूक, दोन्ही बरोबर. कोणतं बरोबर आहे? अ बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे. आता पुणे बारामती याच्यावर कोणता घाट आढळतो? दिवा घाट. आता मी तुम्हाला सांगतो. पुणे बारामती कोणता? दिवा घाट. दुसरा कोल्हापूर रत्नागिरी. प्रश्नानुसार कोल्हापूर रत्नागिरी तिथं कोणता आढळतो? आंबोली घाट. आंबोली घाट आढळतो का कोल्हापूर रत्नागिरीमध्ये? तो कोणता घाट आढळतो? आंबा घाट. कोल्हापूर रत्नागिरीमध्ये कोणता घाट आढळतो? आंबा घाट. आंबोली घाट हा कुठे आढळतो? आंबोली घाट हा सावंतवाडी आणि कोल्हापूर. आणि आणखीन दुसरा घाट थळघाट. थळघाट कुठे आढळतो? मुंबई नाशिकमध्ये. मुंबई नाशिक. आणि शेवटचा बोरघाट. बोरघाट कुठे आढळतो? मुंबई पुणे.
आता पुन्हा एकदा लक्षात घ्या, पुणे आणि बारामतीमध्ये दिवा घाट आढळतो. कोल्हापुरी रत्नागिरी आंबा घाट, आंबोली घाट हा सावंतवाडी कोल्हापूरमध्ये, थळघाट मुंबई नाशिक, बोरघाट मुंबई पुणे. पुन्हा एकदा माझ्या मागं सांगा, बोरघाट मुंबई पुणे, थळघाट मुंबई नाशिक, दिवा घाट बारामती पुणे, आंबा घाट रत्नागिरी कोल्हापूर, आंबोली घाट सावंतवाडी कोल्हापूर. राहील लक्षात? चला पुढचा प्रश्न. तरंग घर्षित चबुतरा महाराष्ट्रामध्ये टिंबटिंबाच्या किनाऱ्यावर आढळतो. आडे, बामणोली, नागाव, हरिहरेश्वर. कुठं आढळतो? हरिहरेश्वर. ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आहे हरिहरेश्वर. आता मित्रांनो, पहिला तरंग घर्षित चबुतरा कशाला म्हणतात हे माहीत पाहिजे. तरंग घर्षित चबुतऱ्याला काय म्हणतात? इंग्लिशमध्ये वॉटर वेव कट प्लॅटफॉर्म. म्हणजे पाण्याच्या घर्षणानं जो कडा कापला जातो त्याला काय म्हणतात? तरंग घर्षित चबुतरा म्हणतात. समुद्राच्या लाटा किंवा सातत्याने खडकाव आदळल्याने जे सपाट चबुतऱ्यासारखे भुरूप तयार होते त्याला काय म्हणतात? वेव्ह कट ऑफ प्लॅटफॉर्म किंवा तरंग घर्षित चबुतरा असं म्हणतात. हाच मुख्यतः कुठं आढळणार आहे? कोकण किनारपट्टी आढळणारे महाराष्ट्रात. तसंच आडे हे काय? रत्नागिरी जिल्ह्यातील एक किनारी गाव आहे, तिथं काही चबुतरा आढळत नाही. बामणोली हे सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाजवळचे ठिकाण आहे. आणि नागाव हे अलिबाग जवळची किनार ठिकाण आहे, तेथे पण तरंग घर्षित कबुतरा नाही आहे. महाराष्ट्रात अरबी समुद्राच्या आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेस पसरलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशाला टिंबटिंब असे म्हणतात. कारवार, मालबार, करोमंडल, कोकण. फक्त क बरोबर, फक्त अ बरोबर, फक्त अ आणि क बरोबर, फक्त अ व क बरोबर. त्यांनी काय विचारलं? उत्तर आणि दक्षिण दिशेस पसरलेल्या किनारपट्टीला काय म्हणतात? महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणतात? वरती पालघर मित्रा, पालघर. आणि खाली कोणता? सिंधुदुर्ग, तो गोव्याजवळचा. याला काय म्हटलेलं आहे आपण? कोकण किनारपट्टी. किनारपट्टी. राहील लक्षात? त्यामुळे ऑप्शन क्रमांक क बरोबर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असणार. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर. कालच सांगितलं अहमदनगर किंवा अहिल्यानगर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. अहिल्यानगर. आणि कळसुबाई शिखराची उंची आहे 1646 मीटर. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कळसुबाई, तोरणा, सालेर, घोड. कळसुबाई कोणतं आहे? पहिलं आहे. दुसरं कोणतं आहे? सालेर. कळसुबाई किती आहे? 1646 मीटर. आणि सालेर किती आहे? 1567 मीटर. हा कोणता येतो? नगर जिल्ह्यामध्ये येतो. हा कोणता येतो? नाशिक. घोडो पण कुठे येतं? नाशिकमध्ये येते. पण त्याची हाईट किती आहे मित्रा? सालरपेक्षाही सगळ्यात कमी आहे.
आता महाराष्ट्राचा उंच शिखर पहिलं कोणतं आहे? 1646 कळसुबाई, 1567 सालेर, आणि तिसरा नंबर येतो तो 1438 मीटरचा तेव्हा महाबळेश्वर, आणि तिसरा झाला चौथा नंबर येतो तोरणाचा 1403, तो येतो तोरणा. राहील लक्षात? चला पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या औद्योगिक प्रदेशात भारताचे नूर म्हणून ओळखतात? कोलकाता हुबळी औद्योगिक प्रदेश, अहमदाबाद वडोदरा औद्योगिक प्रदेश, मदुराई कोइंबतूर बेंगलोर औद्योगिक प्रदेश, छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश. तर कशाला म्हणतात? छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश याला आपण काय म्हणतात? नूर म्हणून ओळखलं जातं. भारताचा नूर म्हणून कशाला ओळखलं? छोटा नागपूर पठारी प्रदेश. कोलकाता हुबळीला काय म्हणतात? भारताचे मँचेस्टर. आणि अहमदाबाद वडोदराला काय म्हणतात? तिथं बी भारताचे मँचेस्टरचे, कारण कापड उद्योग होतो. मदुराई कोइंबतूर आणि बेंगलोर याला काय म्हणतात? भारताची सिलिकॉन व्हॅली, जी अमेरिकेमध्ये आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली. पुढचा 1 मे 1960 रोजी मुंबईसह नव महाराष्ट्र निर्माण झालेल्या त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते? 26 जिल्हे, 28 जिल्हे, 239 तालुके, 229 तालुके. तर किती होते मित्रा? 26 जिल्हे आणि 229 तालुके निर्माण झाले होते. आणि ड बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. जेव्हा 26 जिल्हे 1 मे 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला त्यावेळेस किती होते? 26 जिल्हे आणि 1 मे 1960 नंतर किती तालुके होते? 229 तालुके. अशा प्रकारे मित्रांनो आज आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 123 नंबरचा संपलेला आहे. तुम्हाला आज या पेपरमध्ये काय काय समजलं त्याचं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, आणि किती मार्क मिळाले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट पोलीस भरतीचे द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला कायम बघायला मिळतील. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. जय हिंद, जय भारत.